दरम्यान अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब, पैशांच्या बंडलांसह व्हिडिओ टॅग करत थेट मुख्यमंत्र्यांनाच केला सवाल. व्हिडिओमधील आमदार कोण? दानवेंनी टाकलेल्या कॅश बॉम्बला आमदार महेंद्र दळवींनी टोलावलं. दानवेंचा दावा खोडून काढत थेट सभागृहात उत्तर देणार. जय महाराष्ट्रशी बोलताना दळवींनी केलं स्पष्ट. दानवेंनी पोस्ट केलेला व्हिडिओ हा सरकारचं प्रतीक. तुम्हाला आणखी काही व्हिडिओ दिसतील. आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. सरकारकडे एवढा पैसा येतो कुठून? पैशाच्या जोरावर ह्यांची मस्ती सुरू. दानवेंच्या कॅश बॉम्बवर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया. तर मुख्यमंत्री चौकशी आधीच क्लीन चिट देतात. जाधवांची कोपरखळी. दानवेंपाठोपाठ मनसेच्या संदीप देशपांडेंचाही व्हिडिओ बॉम्ब. पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याचा लाच घेतानाचा व्हिडिओ पोस्ट. हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारच्या कोंडीच्या प्रयत्नात, तर सरकारची ही जय्यत तयारी. उपराजधानीत रात्री फडणवीस शिंदेंमध्ये खलबत. आगामी महानगरपालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढवण्यावर एकमत. मुंबई ठाण्यासह संपूर्ण राज्यात महानगरपालिकेत महायुती म्हणून लढणार. भाजप शिवसेनेनं एकमेकांच्या पक्षात प्रवेश न देण्यावरही शिक्कामोर्तब. फडणवीस शिंदेंच्या बंद दाराआड झालेल्या बैठकीत निर्णय. आगामी मनपासाठी महायुतीचा जागा वाटपाचा मुहूर्त ठरला. हिवाळी अधिवेशनानंतर महायुतीतील जागा वाटपावर चर्चेची शक्यता. इंडिगोच्या ढिसाळ कारभाराचा लोकप्रतिनिधींनाही फटका. अनेक आमदार मंत्र्यांची विमानं रद्द. सरकारनं स्पेशल फ्लाईटची सोय करावी. आमदारांची एकमुखी मागणी. सलग 6व्या दिवशी इंडिगोचा गोंधळ सुरू. तब्बल 652 उड्डाणं रद्द. 6 महानगरांतील विमानतळांवर प्रवाशांची गैरसोय. इंडिगोच्या गोंधळामुळे रेल्वे धावली प्रवाशांच्या मदतीला. देशभरातील तब्बल 32,000 विमान प्रवाशांनी केला विशेष रेल्वेनं प्रवास. सलग 5 दिवसांपासून इंडिगोचा गोंधळ सुरूच. आज दुपारी 12 वाजता संसदेत उड्डाण मंत्री निवेदन सादर करण्याची शक्यता. निवडणूक आयोगाच्या याचिकांवर उद्या सुनावणीची शक्यता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित याचिकांवर होणार सुनावणी.